खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला जोरदार झटका बसला आणि तसाच झटका मृत समजल्या गेलेल्या विनितालाही बसला. या जोरदार झटक्यामुळे विनिता यांची हालचाल सुरू झाली. मित्र हो, रस्त्यावरचे खड्डे आजवर अनेक निरपराध लोकांचे प्राण घेत आलेले आहेत. खड्ड्यामुळं रोज अनेक अपघात होतात आणि त्यामध्ये कित्येकांचे बळी जातात. पण कधी असाही चमत्कार घडतो, जीव घेणारा खड्डा चक्क पुनर्जन्म देऊन जातो. उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत जिल्ह्यामध्ये एक अशीच घटना घडली आहे. गोकुलपुरम वसाहतीमधल्या विनीता शुक्ला या एका खड्ड्यामुळं मृत्यूच्या दाढेत गेलेल्या त्या थेट परत आल्या. विनीता शुक्ला या अचानकपणे आपल्या घरात कोसळल्या आणि त्याबरोबर त्या बेशुद्ध सुद्धा पडल्या. कुटुंबियांनी त्यांना बरेलीच्या एका रुग्णालयामध्ये तातडीनं हलवलं सुद्धा. बरेलीतल्या रुग्णालयात विनीता यांना 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. डॉक्टरांच्या मते त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबलेली होती. डोळ्याच्या बाहुल्या विस्तारलेल्या होत्या आणि त्या ब्रेन डेड स्थितीमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांचा जीव वाचवण्याची कसलीही शक्यता आता उरलेली नव्हती. डॉक्टरांनाही कसली आशा उरलेली नव्हती. त्यांना वाचविण्याचे सगळे प्रयत्न डॉक्टरांनी केले, पण अखेर डॉक्टरांनीही हात टेकले. व्हेंटिलेटर काढल्याबरोबर त्यांचा मृत्यू होईल असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळं नातेवाईक, कुटुंब हताश झाले, निराश झाले आणि मग शेवटी विनीताला परत घरी नेण्याचा निर्णय या कुटुंबियांनी घेतला. आता कुटुंबियासमोर दुसरा पर्यायही उरलेला नव्हता. कुटुंबियांनी सगळ्या आशा सोडून दिलेल्या होत्या. व्हेंटिलेटर काढलं, विनीताचा मृत्यू झाला यावर शिक्कामोर्तब झालं. सगळं काही संपलं म्हणून विनीता यांना रुग्णवाहिकेतून घरी आणलं जात होतं. तिकडं अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये घरी नातेवाईक जमलेले होते. सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. इतकंच नाही तर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये सगळी तयारी पूर्ण झाली होती. विनीता यांचा मृतदेह घरी पोहोचेल आणि आता अंत्ययात्रा निघेल अशी सगळ्याची अपेक्षा होती, भावना होती. या अंत्ययात्रेत सहभागी व्हायचं म्हणून काही लोक जमलेही होते तिथं. अतिशय दुःखात कुटुंबीय घराच्या वाटेनं निघाले आणि रुग्णवाहिका जात असलेल्या रस्त्यावर अचानक मध्ये एक खड्डा आला आणि रुग्णवाहिका त्या खड्ड्यातून जोरदार उसळली. एका झटक्यानं विनीता यांना अचानक एक तीव्र धक्का जाणवला. खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला जोरदार झटका बसला आणि तसाच झटका मृत समजल्या गेलेल्या विनीतालाही बसला. या जोरदार झटक्यामुळे विनीता यांची हालचाल सुरू झाली. अत्यंत चमत्कारिकरित्या विनीता मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना स्मशानभूमीऐवजी पुन्हा पिलीभीत इथल्या डॉक्टर राकेश न्यूरोसिटी रुग्णालयामध्ये नेलं आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय अशी सुधारणाही झाली. न्यूरोसिटी हॉस्पिटलचे डॉक्टर राकेशन म्हणाले, महिलेच्या मेंदूच्या मृत्यूनंतर कुटुंबानं अंत्यसंस्काराची सगळी तयारीही आधीच केलेली होती. जेव्हा त्यांना अचानक शुद्ध आली तेव्हा त्यांनी त्याला माझ्याकडे आणलं. मलाही त्याची अपेक्षा नव्हती, कारण तिचे हातपाय आणि डोळ्याच्या बाहुल्या पसरलेल्या होत्या. कुटुंबाच्या विनंतीनुसार मी या महिलेला दाखल करून घेतलं, पण ही देवाची इच्छा होती आणि रुग्णाच्या कुटुंबानं देखील त्या इच्छेवर विश्वास ठेवला. त्यामुळं तिचा जीव वाचला. मित्र हो, तशी ही घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घटना या आधी सुद्धा अनुभवाला आलेल्या आहेत. डॉक्टर जे करू शकत नाहीत तिथं कधी कधी एखादा खड्डाही करून जातो. हाच तर हा अनुभव. रस्त्यावरचे खड्डे निरपराध नागरिकांचे जीव घेतात. इथं मात्र एका खड्ड्यानं एक पुनर्जन्म दिला. एका महिलेला मृत्यूच्या जबड्यातून हिसकावून परत आणलं. दुःखाच्या ओघळणाऱ्या अश्रूंचं रूपांतर एका क्षणात आनंदाश्रूत झालं. स्मशानभूमीमध्ये सरण रचलं होतं, लोक जमले होते. आता काही वेळात एक चिताही पेटणार होती. पण एका खड्ड्यानं हे सगळं चित्र बदलून टाकलं. घडतं असंही कधी कधी.